नमस्कार मंडळी, इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्याला कोकमाच्या पाल्यापासून कढी बनवायची आहे। तर माझ्यासोबत आहेत आई, पूर्वी आणि मी। चला जाऊया। बघा त्या साईडनी सार्थक पण आला। हे बघा फायनली आम्ही कोकमाच्या झाडाखाली पोचलेले आहेत। हे बघा आई आल्या पाण्याची सुरुवात केली। फायनली आम्ही कोकमाच्या झाडाखाली पोचलेले आहेत आणि आईने काठी आणलेली आहे। वरती हात नाही पोचणार त्याच्यामुळे काठी आणलेली आहे। हे बघा आपल्याला दोन छोटे छोटे साईजचे कोकम मिळाले। अजून कच्चे आहेत, हिरव्या कलरचे। कोकमाचं झाड तर बघा किती उंच आहे। आपला हात पण नाही पोचणार एवढं उंच आहे ना। कोकम भरपूर झालेत तर अजून टिकलेत नाही। करवंदाची साईज बघा, बिग साईज, मस्त मोठे मोठे झालेत। आता थोड्याच दिवसात पिकतील आणि मग आपल्याला खायला पण मिळतील। हे बघा ह्या साईडला पूर्वी करवंद काढते। कोकमाचं झाड तर भरपूरच उंच आहे त्याच्यामुळे पानं नाही घेतली। कच्चे कोकम आपण काढून घेतलेले आहेत कढीसाठी, कारण खूप उंच गेली आणि पानांसाठी आपला हात नाही पोचणार त्यासाठी कोकमच काढून घेतले काठीने।
काय काढते? काय पिकली? कुठे आया हो पिकायला पण लागेल. एक नंबर काम. हो हो हो. हे बघा पूर्वीला पिकलेली करवंद मिळाली. हे बघा मस्त. गोड एक नंबर. हे बघा आलाय ना पूर्ण. म्हणजे आता थोडेच दिवस राहिलेत आपल्याला पूर्ण म्हणजे जागोजागी पिकलेली करवंद मिळतील. हे बघा पूर्वीला 2 मिळाली पण एकदम गोड भारी. हे बघा आपण पिशवी आणायला विसरलेले आहेत घरातून. काय भांडं वगैरे किंवा कॅरी बॅग वगैरे आणायला विसरले आहेत. त्याच्यामुळे आई टोक्या बनवतात, पानांचा टोक्या. त्याच्यामध्ये आपण कोकम घेऊन जाणार आहे. तुला येतं पूर्वी? हे बघा पानं मस्त आहे. मोठी रे मोठी. हे बघा आपण ह्या साईजची पानं घेतलेली आहे. मस्त करवंद ना पूर्वी पिकलेली, गोड एकदम. आता गोड नंतर जाम गोड लागतं. आपण जाम गोड लागत होता. तर जाम गोड एवढा भरपूर गोड. मी आंबट खाहीत नाही ना. एवढा गोड होता ना. त्याच्यात राहतील ना. राहतील. हा बघ टोके झाला. हे बघा आईने मस्तपैकी टोक्या बनवलेला आहे. हे बघा आतमध्ये भरपूर असं राहू शकतो. अशा प्रकारचा टोक्या बनवलेला आहे पानांचा. मस्त झाला. तिकडं मी जाम बघितलं वरती काठी घ्यायला. मी बोलते तिकडे चला. हे बघा आपल्याला कोकम हे एवढे भेटले. तू करवंद आहे. आपण पानं न्यायला आलेलं पण पानं नाही मिळाले, कारण कोकमाचं झाड खूप वरती आहे. त्याच्यामुळे आपण कोकम काढून घेतले काठीने. पानं नाही भेटत, उंच आहेत ना. हे बघा आपल्याला एवढे कोकम मिळाले. हे बघा आपल्याला एवढे कोकम मिळाले. कुठे तो बघा त्या साईडला सार्थक पण आला. मला पण खायला आठवलं. कुठे आहे? ए सार्थक थांब, आम्ही पण येतो. सार्थक आहे त्या साईडला अटूरनं आणायला. तर आपण पण जाणार आहे तिकडे अटूरनं आणायला. बघूया. हो ते बघा त्या साईडला पूर्वी आणि सार्थक अटूरनं आणताय. चला आपण पण तिकडेच जाऊ. ते बघा आईना काट्याने पकडले. भरपूर काटे आहेत ना. हो ते बघा अशा प्रकारचे काटे असतात जंगलामध्ये. पिकला
पिकलं वा एक पिकलाय करवंद. कच्चे आहेत ना सार्थक? मग कच्चे कशाला काढतो? आई हा बघ एक पिकलाय करवंद. नाही दोन पिकले. आठवण कुठं पिकले? पिकलेत नाही. हा एक पिकत आला. इथं पण पिकत आले. आई ते इकडे काकीचे ना पिकलेली करवंद भेटली दोन. दोन भेटले. एक दे मला. आठवण नाही आहेत, कच्चे आहेत. कुठे आहे? काट दुखतील. लांडोर वावरले. सार्थकला आवाज आला लांडोरचा. त्याला सर्व पक्ष्यांची आवाज वगैरे लक्षात आहेत की कशी कोण ओरडतं. राजा यू. त्या साईडला लांडोर आहे. बघूया आपल्याला दिसेल. त्या साईडला मोराचा आवाज येत होता. सार्थक बोलतो की लांडोर आहे, पण बघायला आलं आणि कुत्रा धावला पुढे. त्याच्यामुळे ते उठून गेलं, तर दाखवायला मिळालं नाही आपल्याला. तर थोडासा शूटिंगमध्ये थोडाफार आहे त्याच्यामध्ये, बघा तुम्ही. आता आवाज येतोय. बघा ह्या साईडला आमचं बघा. चला चला, हे चला. नको आपल्याला. अरे कशाला. चल चल, नको सार्थक. आम्हाला पाला तर नाही मिळाला, पण कोकम थोडेफार भेटले कच्चे. आता आम्ही घरी जायला निघाले.
चला. हे बघा आपल्याला एवढे कोकम मिळाले. हे बघा ह्या साईडला आईने कटिंग करायची सुरुवात केली. बॉईल करायचं ना. हे बघा कोकमचे 2 तुकडे करून आपल्याला बॉईल करायचे आहेत चुलीवरती. साईज आहे मोठे काय एवढे झालेच नाही बघा. हा मोठा साईजचा आहे. आता 2 तुकडे करून बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला. आपल्याला कोकमांपासून कढी बनवायची आहे. आता गरमी आहे ना. गरमी आहे. गरमीतून कढी प्यायल्याच्या नंतर पित्त वगैरे होत नाही ना. आणि उन्हाळ्यातून असा कोकम ज्यूस वगैरे प्यायल्याच्या नंतर एकदम मस्त. आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत कोकम. ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला बॉईल करून घ्यायचे. हे बघा आपण कोकम बॉईल करायला ठेवलेले आहे. बॉईल झाल्याच्या नंतर आपण काढून घेऊया. हे बघा इकडे आपले कोकम बॉईल झाले मस्त. हे बघा ह्याला कलर पण बघा कसा येलो कलर आला. मस्त कलर आला. कलर बघ काय भारी आला ना. हे बघा आईने रवी घेतलेला आहे. हे बघा घट झाली. मला असं वाटलं पाण्यासारखे होईल. मस्त झाली. बघा आईने ही चालन घेतलेली आहे. त्याच्यामधल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत. त्यासाठी बिया काढायच्या ना. आपल्याला बी नाही घ्यायचे. त्यासाठी चालन घेतलेले आहे. आता हे सर्व घालून घेऊया. हे बघा त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करायचं. थोडा पाणी घेतलेलं आहे. हे बघा लसणीच्या पाकळ्या. हे बघा ह्या साईडला राई, जिरा आणि लसूण टाकलेले आहे. त्याच्यानंतर आपण मिरची टाकून घेऊया. काळी कढीपत्ता. कढीपत्ता टाकलेला मस्त फोडणी. आपण तडका मस्त केलेला आहे. कलर साठी आपण हळदी पावडर टाकूया. आणि आंबट कोकमची कढी आंबट असते. त्याच्यामध्ये गूळ थोडा ऍड करू. एवढी आंबट वाटणार नाही ना. आपण जे कोकमचं पाणी काढलेलं आहे ते त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. बघा आपली कोकमची कढी एकदम रेडी झाली. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडा कढ येऊन देऊया. बॉईल केल्याच्या नंतर आपली कोकमची कढी एकदम तयार. हे बघा आपली कोकमची कढी एकदम भारी. आपण दह्याची वगैरे पण कढी बनवता, पण ही आज पहिल्यांदाच मी पण बघते कोकमची कढी. ऐकलं होतं भरपूर वेळेला की कोकमची कढी, पण कधी अनुभव घेतलेला नाही. हे फर्स्ट टाइम आपण बघितलं कोकमची कढी कशी बनवतात.
आम्ही पालाच आणायला गेलेलो पण भरपूर उंच होतं ना त्याच्यामुळे खूप मीठ टाकता ना ते बघा आई आता मीठ टाकून घेतात टाकला ना मस्त ना हे बघा मस्तपैकी आपली कढी बॉईल झालेली आहे एकदम रेडी झाली आपली कढी बघा, कांदा बटाटी कांदा बटाटी घ्या चला तर मंडळी आपली कोकमची कढी एकदम तयार झाली हे बघा इकडे ह्या साईडला बॉईल पण करायला ठेवलेली आहे आणि कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर टाटा बाय बाय